कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुमचं आयुष्य तुमच्या स्वतःचं नाही, की तुम्ही जे काही करता ते तुम्ही निवडलं नाही, तर ते तुम्हाला दिलं गेलं आहे? तुमचे बिलीफ्स, तुमचे व्हॅल्यूज, तुमचे गोल्स हे खरंच तुमचे आहेत का, की ते फक्त समाजानं तुमच्या मनात रोवलेले विचार आहेत? जर हा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल, तर ध स्पोक झराथुस्त्रा हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. हे एक साधं पुस्तक नाही, हे एक कथा नाही, हे एक प्रवास आहे. एक असा प्रवास जिथे तुम्हाला तुमच्या जुन्या विश्वासांना सोडावं लागतं आणि स्वतःला पुन्हा नव्यानं तयार करावं लागतं. या पुस्तकामागचा लेखक आहे फ्रीड्रिक नीत्शे, एक असा तत्वज्ञ ज्याने विचार करण्याच्या पद्धतीलाच आव्हान दिलं. त्याने केवळ फिलॉसॉफी लिहिली नाही, त्याने एक रेव्होल्यूशन लिहिलं. ध स्पोक झराथुस्त्रा हे त्याचं सर्वात पोएटिक, सर्वात सिम्बॉलिक आणि सर्वात डीप पुस्तक आहे. हे पुस्तक समजण्यासाठी तुम्हाला ते वाचावं लागत नाही, तुम्हाला ते अनुभवावं लागतं. या पुस्तकाचा मुख्य पात्र आहे झराथुस्त्रा. एक साधू, एक विचारवंत, एक असा माणूस जो 10 वर्ष एकटाच पर्वतावर राहतो. तो सोसायटीपासून दूर जातो, लोकांपासून दूर जातो, कारण त्याला काहीतरी शोधायचं असतं. एक सत्य, एक अशी गोष्ट जी त्याला स्वतःबद्दल आणि जीवनाबद्दल समज देईल. आणि मग एका दिवशी तो पर्वतावरून खाली येतो, तो लोकांमध्ये परत येतो. पण आता तो आधीसारखा नसतो, तो बदललेला असतो. त्याच्याकडे एक मेसेज असतो, एक असा मेसेज जो सगळं बदलू शकतो. तो लोकांना सांगतो, गॉड इज डेड. हा एक धक्का आहे, एक असं वाक्य जे ऐकून लोक घाबरतात. पण याचा अर्थ लिटरल नाही. झराथुस्त्रा सांगतो, आपण ज्या जुन्या बिलीफ्सवर विश्वास ठेवत होतो त्या आता संपल्या आहेत. धर्म, ट्रेडिशनल मोरॅलिटी, ॲब्सल्यूट ट्रूथ हे सगळं आता क्वेश्चन होत आहे. आणि आता आपल्याला एक नवीन मार्ग शोधावा लागणार आहे. पण हा नवीन मार्ग सोपा नाही. कारण जेव्हा तुम्ही जुनं सोडता तेव्हा तुम्ही काही काळ रिकाम्या जागेत असता. कोणताही आधार नसतो, कोणतंही निश्चित उत्तर नसतं. आणि हाच तो क्षण आहे जिथे झराथुस्त्रा एक नवीन कॉन्सेप्ट मांडतो, उबरमेन्श. सुपरमॅन नाही, तर एक असा माणूस जो स्वतःला क्रिएट करतो, जो स्वतःचे व्हॅल्यूज तयार करतो, जो सोसायटीच्या रूल्सच्या पलीकडे जातो. झराथुस्त्रा म्हणतो, मॅन इज समथिंग दॅट शॅल बी ओव्हरकम. म्हणजेच माणूस हा अंतिम टप्पा नाही, तो एक ब्रिज आहे, एक अशी अवस्था जिथून पुढे जावं लागतं. पण हा प्रवास खूप कठीण आहे, कारण यात तुम्हाला तुमच्या जुन्या आयडेंटिटीला सोडावं लागतं, तुम्हाला स्वतःला तोडावं लागतं आणि पुन्हा नव्याने बनवावं लागतं. आणि म्हणूनच हे पुस्तक सगळ्यांसाठी नाही. हे त्यांच्यासाठी आहे जे अनकम्फर्टेबल होण्यासाठी तयार आहेत, जे स्वतःला क्वेश्चन करायला तयार आहेत. आणि कदाचित तुम्ही हा प्रवास सुरू करत आहात, कारण तुम्ही हा आवाज ऐकत आहात. या पुस्तकात कथा आहे, पण ती फक्त बाहेरची नाही, ती तुमच्या आत चालणाऱ्या प्रवासाची आहे. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, झराथुस्त्रा जेव्हा लोकांमध्ये येतो तेव्हा काय होतं, लोक त्याला समजतात का, की त्याला रिजेक्ट करतात? आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं. पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत द क्राऊड वर्सेस द इंडिव्हिज्युअल. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं स्थान दिसेल, समूहात की एकटेपणात. झराथुस्त्र पर्वतावरून खाली उतरतो, लोकांमध्ये येतो. त्याच्या मनात एकच विचार असतो, त्याने जे काही समजलं आहे ते इतरांपर्यंत पोहोचवायचं. तो एका बाजारात उभा राहतो, लोकांची गर्दी असते, गोंगाट असतो, सगळे आपापल्या जगात व्यस्त असतात. आणि तिथेच तो बोलायला सुरुवात करतो. तो सांगतो, मॅन इज समथिंग दॅट शॅल बी ओव्हरकम. तो उबरमेन्शबद्दल बोलतो, तो नवीन व्हॅल्यूजबद्दल बोलतो. पण लोक ऐकत नाहीत, ते हसतात,
ते त्याला समजून घेत नाहीत. हा क्षण खूप महत्वाचा आहे, कारण इथे आपल्याला एक मोठं सत्य दिसतं. समूहाला नवीन विचार स्वीकारायला वेळ लागतो किंवा कधीकधी ते कधीच स्वीकारत नाहीत. लोकांना कम्फर्ट हवं असतं, त्यांना सोपं आयुष्य हवं असतं, त्यांना रेडीमेड आन्सर्स हवे असतात. जराथुस्त्र जे सांगतो ते अनकम्फर्टेबल आहे. तो लोकांना सांगतो की तुम्ही ज्या जीवनात आहात ते अंतिम नाही. तुम्ही अजून इव्हॉल्व्ह व्हायचं आहे. पण लोकांना हे ऐकायचं नसतं, कारण याचा अर्थ असा की त्यांना बदलावं लागेल. आणि बदल हा नेहमीच कठीण असतो. आपण जिथे आहोत ते कम्फर्टेबल असतं. जरी ते परफेक्ट नसले तरी ते फॅमिलियर असतं. आणि म्हणूनच बहुतेक लोक चेंज टाळतात. जराथुस्त्र या क्राऊडला एक नाव देतो, द लास्ट मॅन. लास्ट मॅन म्हणजे एक असा माणूस जो फक्त आराम शोधतो, जो रिस्क घेत नाही, जो ग्रोथ टाळतो, जो फक्त सेफ लाईफ जगतो. लास्ट मॅन म्हणतो, आम्ही हॅपीनेस शोधली आहे. पण ती हॅपीनेस खरं तर शॅलो असते, ती कम्फर्ट असते, ती ग्रोथ नसते. आजच्या जगात आपण सगळीकडे लास्ट मॅन पाहतो. आपण स्वतःमध्येही. आपण रिस्क टाळतो, आपण ॲव्हरेज राहतो, आपण मोठं स्वप्न पाहायला घाबरतो. कारण मोठं स्वप्न पाहणं म्हणजे फेल होण्याची शक्यता, जज होण्याची शक्यता, रिजेक्ट होण्याची शक्यता. आणि म्हणूनच बहुतेक लोक क्राऊडमध्ये मिसळतात. ते वेगळं होण्यापेक्षा सुरक्षित राहणं निवडतात. पण जराथुस्त्र सांगतो, जर तुम्हाला खरंच जगायचं असेल तर तुम्हाला क्राऊडच्या पलीकडे जावं लागेल. तुम्हाला एकटं चालावं लागेल. हा एकटेपणा भयावह वाटू शकतो, कारण माणूस नॅचरली सोशल आहे. आपल्याला बिलॉंगिंग हवं असतं. पण कधीकधी खरं बिलॉंगिंग ते स्वतःशीच असतं. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता तेव्हा तुम्ही एकटे नसता. जराथुस्त्रला हे लवकरच समजतं. तो पाहतो की लोक त्याला समजत नाहीत. तो पाहतो की क्राऊडला त्याचा मेसेज नको आहे. आणि मग तो एक निर्णय घेतो. तो क्राऊड सोडतो. तो पुन्हा एकटेपणात जातो. हा निर्णय खूप सिम्बॉलिक आहे, कारण याचा अर्थ असा की सगळ्यांना तुमचं ट्रूथ सांगणं गरजेचं नाही. काही वेळा तुम्हाला तुमचा प्रवास एकट्यानेच करावा लागतो. आणि कदाचित हाच प्रवास तुम्हाला घडवतो, तुम्हाला स्ट्रॉंग बनवतो, तुम्हाला क्लिअर बनवतो. आजच्या जगात आपण सतत आवाजांनी वेढलेलो आहोत. सोशल मीडिया, ओपिनियन्स, एक्सपेक्टेशन्स हे सगळं आपल्या माइंडला फिल करतं. आणि या सगळ्यात आपला स्वतःचा आवाज हरवतो. आपल्याला कळत नाही आपण खरंच काय विचार करतो. जराथुस्त्र आपल्याला सांगतो की कधीकधी तुम्हाला शांततेत जावं लागतं. तुम्हाला स्वतःशी कनेक्ट व्हावं लागतं. कारण तिथेच तुम्हाला तुमचं खरं सेल्फ सापडतं. पण हा प्रवास सोपा नाही. तो लोनली असू शकतो. तो कन्फ्युजिंग असू शकतो. पण कदाचित याच प्रवासात तुम्ही तुम्हाला सापडता. आणि कदाचित हीच या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे की तुम्ही क्राऊडचा भाग राहणार आहात की स्वतःचा मार्ग तयार करणार आहात. हा निर्णय सोपा नाही, पण तो तुमचं आयुष्य ठरवतो. पुढच्या भागात आपण जराथुस्त्रच्या सर्वात आयकॉनिक कॉन्सेप्टकडे जाणार आहोत. उबरमेन्श. तो नक्की काय आहे? तो एक गोल आहे का की एक प्रोसेस आहे? पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत उबरमेन्श आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमचं फ्युचर सेल्फ दिसेल. झराथुस्त्र जेव्हा लोकांसमोर उभा राहतो तेव्हा तो एक शब्द उच्चारतो, युबरमेन्श. हा शब्द ऐकताना अनेकांना वाटतं हा एखादा सुपरह्युमन आहे, एक असा माणूस जो सगळ्यांपेक्षा शक्तिशाली आहे. पण नीचेचा अर्थ तसा नाही. युबरमेन्श म्हणजे एक असा माणूस जो स्वतःला ओलांडतो, जो स्वतःच्या मर्यादांपलीकडे जातो, जो स्वतःला पुन्हा पुन्हा निर्माण करतो. हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजावी लागेल. नीचेच्या मते माणूस हा फायनल प्रॉडक्ट नाही, तो एक प्रोसेस आहे, तो एक ब्रिज आहे, एक अशी अवस्था जिथून पुढे जावं लागतं. झराथुस्त्र हा एक खूप पॉवरफुल मेटाफर वापरतो. तो म्हणतो, मॅन इज अ रोप टाईड बिटवीन बीस्ट अँड युबरमेन्श. म्हणजेच आपण अजून पूर्ण नाही, आपण एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे जात आहोत. आणि या प्रवासात आपल्याला 3 टप्पे पार करावे लागतात: कॅमल, लायन, चाइल्ड. पहिला टप्पा कॅमल.
कॅमल म्हणजे एक असा माणूस जो सगळं सहन करतो, जो भार उचलतो, जो समाजाचे रूल्स फॉलो करतो, जो म्हणतो मला काय करायचं ते सांगा, मी करतो. हा टप्पा आपल्या आयुष्यात खूप कॉमन आहे. आपण लहानपणापासून शिकतो, हे कर, हे करू नको. आपण ओबे करतो, आपण रूल्स फॉलो करतो, आपण एक्सपेक्टेशन्स पूर्ण करतो. पण एक वेळ येते जेव्हा कॅमल बदलतो. तो दुसऱ्या टप्प्यात जातो, लायन. लायन म्हणजे रिबेलियन. तो म्हणतो नाही. तो सोसायटीच्या रूल्सला चॅलेंज करतो. तो म्हणतो मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगणार. हा टप्पा खूप पॉवरफुल आहे, कारण इथे तुम्ही तुमचं फ्रीडम शोधता. तुम्ही नो म्हणायला शिकता. पण लायन हा अंतिम टप्पा नाही, कारण नो म्हणणं पुरेसं नाही. तुम्हाला काहीतरी नवीन तयार करावं लागतं. आणि म्हणूनच तिसरा टप्पा येतो, चाइल्ड. चाइल्ड म्हणजे क्रिएशन. तो इनसेन्स आहे, तो फ्रीडम आहे, तो प्लेफुलनेस आहे. तो म्हणतो मी नवीन व्हॅल्यूज तयार करणार. चाइल्ड हा युबरमेन्शचा सुरुवातीचा टप्पा आहे, कारण इथे तुम्ही फक्त रिजेक्ट करत नाही, तुम्ही क्रिएट करता. आता एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही कोणत्या टप्प्यात आहात? कॅमल, लायन की चाइल्ड? कदाचित आपण सगळे या तिन्ही अवस्थांमधून जातो. कधी आपण ओबे करतो, कधी रिबेल करतो आणि कधी क्रिएट करतो. पण खरा प्रश्न आहे, तुम्ही तिथेच थांबता की पुढे जाता? युबरमेन्स हा एक डेस्टिनेशन नाही, तो एक जर्नी आहे. एक असा प्रवास जो कधी संपत नाही. आणि कदाचित हीच त्या कॉन्सेप्टची सर्वात पॉवरफुल शिकवण आहे, की तुम्ही फिक्स्ड नाही, तुम्ही बदलू शकता, तुम्ही ग्रो होऊ शकता. आणि कदाचित तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त होऊ शकता. पण हा प्रवास तुमचाच आहे. कुणीही तुमच्यासाठी तो करू शकत नाही. तुम्हालाच चालावं लागेल, तुम्हालाच पडावं लागेल, तुम्हालाच उठावं लागेल. आणि कदाचित याच प्रवासात तुम्हाला तुमचं खरंच सेल्फ सापडेल. पुढच्या भागात आपण नीचेच्या अजून एका डीप कॉन्सेप्टकडे जाणार आहोत. इटर्नल रिकरन्स. एक असा विचार जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची पद्धत बदलू शकतो. जर तुम्हाला तुमचं आयुष्य पुन्हा पुन्हा अनंत वेळा जगावं लागलं, तर तुम्ही तेच आयुष्य जगाल का? पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत इटर्नल रिकरन्स आणि जीवनाचा खरा अर्थ. कल्पना करा की एक दिवस कुणीतरी तुमच्याकडे येतं आणि तुम्हाला सांगतं, तुमचं आयुष्य जसं तुम्ही आत्तापर्यंत जगलात तसंच तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावं लागेल. तेच क्षण, तेच निर्णय, तेच आनंद, तेच दुःख, सगळं एक्झॅक्टली तसंच. आणि हे फक्त एकदा नाही, तर अनंत वेळा. आता स्वतःला विचारा, तुम्ही तयार आहात का? हा विचार आहे इटर्नल रिकरन्स. नीचेचा एक असा कॉन्सेप्ट जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची पद्धत बदलू शकतो. हा फक्त फिलॉसॉफिकल आयडिया नाहीये, हा एक टेस्ट आहे. एक असा प्रश्न जो तुम्हाला तुमच्याच आयुष्याबद्दल विचार करायला लावतो. जर तुम्ही तुमचं आयुष्य पुन्हा जगायला तयार नसाल, तर कदाचित तुम्ही ते पूर्णपणे जगत नाही. कदाचित तुम्ही कॉम्प्रोमाइजेस करत आहात. कदाचित तुम्ही तुमच्या इच्छांना दाबत आहात. आणि कदाचित हीच त्या कॉन्सेप्टची ब्युटी आहे. तो तुम्हाला गिल्ट देत नाही, तो तुम्हाला जागं करतो. तो विचारतो, तुम्ही खरंच जगत आहात का? इटर्नल रिकरन्स म्हणजे तुमच्या आयुष्याची अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी. जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला हेच आयुष्य पुन्हा जगावं लागणार आहे, तर तुम्ही कसे जगाल? तुम्ही छोटे निर्णय टाळाल का? तुम्ही तुमच्या ड्रीम्स इग्नोर कराल का? तुम्ही फिअरमुळे थांबून राहाल का? किंवा तुम्ही फुल्ली जाल का? तुम्ही रिस्क घ्याल का? तुम्ही तुमचं खरं सेल्फ जगाल का? नीत्से म्हणतो, जीवनाला येस म्हणा. त्याच्या सगळ्या ॲस्पेक्ट्सला, फक्त आनंदाला नाही तर दुःखालाही. कारण दुःख, फेलियर्स, स्ट्रगल्स हे सगळं तुमच्या ग्रोथचा भाग आहे. आणि जर तुम्ही फक्त सुख निवडलं तर तुम्ही डेप्थ गमावाल, तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन गमावाल. इटर्नल रिकरन्स म्हणजे तुमच्या आयुष्याला ॲक्सेप्ट करणं, जसं ते आहे तसं, त्यातल्या प्रत्येक मोमेंटला. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी सर्वात कठीण आहे. कारण आपण अनेकदा आपल्या आयुष्याला रेझिस्ट करतो. आपण म्हणतो, हे का घडलं? हे वेगळं असायला हवं होतं. पण नीत्से सांगतो, ॲक्सेप्ट करा, एम्ब्रेस करा, कारण हेच तुमचं जीवन आहे. आणि जेव्हा तुम्ही ते ॲक्सेप्ट करता, तेव्हा तुम्ही फ्री होता. तुम्ही पास्टपासून मुक्त होता. आणि कदाचित तुम्ही प्रेझेंटमध्ये जगायला लागता. इटर्नल रिकरन्स तुम्हाला फोर्स करतं.
की तुम्ही कॉन्शियस व्हा. तुम्ही तुमच्या डिसिजन्सबद्दल जागरूक व्हा. कारण प्रत्येक डिसिजन कदाचित तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावा लागू शकतो. आणि हा विचार थोडा टेरिफाईंग आहे, पण त्याचवेळी खूप एम्पॉवरिंग देखील आहे. कारण आता तुम्ही तुमचं आयुष्य कॅज्युअली घेऊ शकत नाही. तुम्हाला त्याला इम्पॉर्टन्स द्यावा लागेल. आणि कदाचित हीच त्या कॉन्सेप्टची खरी ताकद आहे. तो तुम्हाला बदलायला भाग पाडतो. तो तुम्हाला विचारायला लावतो, मी हे आयुष्य पुन्हा जगायला तयार आहे का? आणि जर उत्तर नाही असेल तर कदाचित बदल करण्याची वेळ आली आहे. छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. तुमचे डिसिजन्स, तुमच्या हॅबिट्स. हळूहळू तुम्ही एक असं आयुष्य तयार कराल जे तुम्हाला पुन्हा जगायला आवडेल. आणि कदाचित हीच त्या कॉन्सेप्टची अल्टिमेट गोल आहे. तुम्हाला एक असं आयुष्य जगायला लावणं जे तुम्ही पुन्हा पुन्हा निवडाल. पुढच्या भागात आपण नीत्सेच्या सफरिंगबद्दलच्या विचारांकडे पाहणार आहोत. दुःख जे आपण टाळण्याचा प्रयत्न करतो ते खरंच वाईट आहे का? की ते आपल्या ग्रोथसाठी आवश्यक आहे? पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत सफरिंग, स्ट्रगल आणि ट्रान्सफॉर्मेशन. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या दुःखाचा एक नवीन अर्थ सापडेल. आपण सगळे दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आनंद हवा असतो, शांती हवी असते, एक स्मूथ आयुष्य हवं असतं. आपण म्हणतो, मला फक्त हॅपी राहायचंय. पण एक प्रश्न आहे, जर आयुष्यात दुःखच नसेल तर आपण खरोखर ग्रो होऊ शकतो का? नीचे इथेच एक खूप कठोर पण खूप खोल सत्य सांगतो. तो म्हणतो, दुःख हे समस्या नाही, दुःख हे साधन आहे. हे ऐकायला कठीण वाटतं, कारण आपण दुःखाला नेहमी नेगेटिव्ह म्हणून पाहतो. आपल्याला वाटतं ते टाळलं पाहिजे, ते दूर केलं पाहिजे. पण नीचेच्या मते दुःखाशिवाय ट्रान्सफॉर्मेशन शक्य नाही. झराथुस्त्र सांगतो, जे मला मारत नाही ते मला मजबूत बनवतं. ही एक साधी ओळ वाटते, पण तिच्यामागे एक खूप मोठा अर्थ आहे. प्रत्येक स्ट्रगल, प्रत्येक फेलियर, प्रत्येक पेन हे सगळं तुम्हाला बदलतं. पण हा बदल ऑटोमॅटिक नाही. जर तुम्ही फक्त सफर केलं आणि काहीच शिकलं नाही तर ते दुःख व्यर्थ जातं. पण जर तुम्ही त्या दुःखातून मीनिंग काढलात तर ते तुम्हाला ट्रान्सफॉर्म करतं. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला समजायला हवी आहे. दुःख टाळणं महत्वाचं नाही, दुःखातून काय शिकतो ते महत्वाचं आहे. आजच्या जगात आपण इन्स्टंट कम्फर्ट शोधतो. थोडासा पेन आला की आपण डिस्ट्रॅक्शन शोधतो. फोन, सोशल मीडिया, एंटरटेनमेंट. आपण दुःखाला फेस करत नाही, आपण त्यापासून पळतो. पण नीचे सांगतो, पळू नका, त्याला फेस करा, कारण तिथेच तुमचं ग्रोथ आहे. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी उबरमेन्सला वेगळं बनवते. तो दुःखाला घाबरत नाही, तो त्याला एम्ब्रेस करतो. तो म्हणतो, हो, हे कठीण आहे, पण मी यापासून काहीतरी शिकणार. आणि याच प्रक्रियेला नीचे म्हणतो सेल्फ ओव्हरकमिंग. स्वतःला ओलांडणं, तुमच्या लिमिट्सच्या पलीकडे जाणं. पण हा प्रवास सोपा नाही, कारण दुःख तुम्हाला तोडू शकतं. ते तुम्हाला वीक बनवू शकतं. पण त्याचवेळी ते तुम्हाला रिबिल्ड देखील करू शकतं, जर तुम्ही त्याकडे योग्य नजरेने पाहिलत तर. आणि कदाचित हीच ती निवड आहे जी प्रत्येकाला करावी लागते. तुम्ही तुमच्या दुःखाला तुम्हाला तोडू द्याल की तुम्ही त्याला तुम्हाला घडवू द्याल? झराथुस्त्रा एक गोष्ट स्पष्ट करतो, मीनिंग विदाऊट सफरिंग पॉसिबल नाही. जर तुम्हाला डीप जीवन हवं असेल तर तुम्हाला स्ट्रगल स्वीकारावं लागेल. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपण टाळतो. आपण शॅलो हॅपीनेस निवडतो, कारण ते सोपं आहे. पण डीप मीनिंग तो स्ट्रगलमधून येतो, तो पेनमधून येतो. आणि म्हणूनच नीचे जीवनाला येस म्हणायला सांगतो. फक्त गुड मोमेंट्सला नाही, तर बॅड मोमेंट्सला देखील. कारण दोन्ही मिळून तुमचं पूर्ण आयुष्य तयार होतं. आणि कदाचित हीच ती इटर्नल रेकरन्सची खरी भावना आहे. जर तुम्ही तुमचं दुःख एक्सेप्ट केलं तर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य एक्सेप्ट करता. आणि जेव्हा तुम्ही ते एक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही फ्री होता. पण हा फ्रीडम इझी नाही, तो अर्न्ड असतो. तो तुमच्या स्ट्रगल्समधून येतो, तुमच्या फेलियर्समधून येतो. आणि कदाचित हीच त्या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे की दुःख हे शत्रू नाही,
तो तुमचा टीचर आहे. तो तुम्हाला शिकवतो तुम्ही कोण आहात, तुम्ही काय सहन करू शकता आणि तुम्ही काय बनू शकता. पुढच्या भागात आपण नीचेच्या रिलेशनशिप आणि लव्हबद्दलच्या विचारांकडे पाहणार आहोत. प्रेम जे आपण सर्वात सुंदर मानतो ते खरंच तसं आहे का? की त्यामागेही काही डीपर मोटिव्ज आहेत? पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत लव्ह, रिलेशनशिप्स अँड ह्युमन अटॅचमेंट. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या नात्यांकडे पाहण्याची एक नवीन नजर मिळेल. प्रेम आपण सगळे त्याचा शोध घेतो. आपल्याला वाटतं प्रेम म्हणजे पूर्णत्व, प्रेम म्हणजे समाधान, प्रेम म्हणजे आयुष्याचा अर्थ. आपण लहानपणापासून पाहतो चित्रपटांमध्ये, कथांमध्ये की प्रेम हे अल्टिमेट गोल आहे. पण नीत्शे इथेच एक वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही प्रेम का करता? हा प्रश्न सिंपल वाटतो, पण त्याचं उत्तर खूप कॉम्प्लेक्स आहे. आपल्याला वाटतं आपण प्रेम करतो कारण आपण दुसऱ्याची काळजी घेतो. पण नीत्शे विचारतो, खरंच? की त्यामागे काही हिडन मोटिव्ज आहेत? तो म्हणतो अनेकदा आपण प्रेम करतो कारण आपल्याला काहीतरी हवं असतं. अटेन्शन, सिक्युरिटी, बिलॉंगिंग. आपण दुसऱ्या व्यक्तीत आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपलं प्रेम प्युअर नसतं, ते कंडिशनल असतं, ते एक्सचेंज असतं. मी तुला देतो कारण मला काहीतरी मिळतं. हे ऐकताना आपल्याला थोडं कठीण वाटतं, कारण आपण प्रेमाला खूप प्युअर मानतो. पण नीत्शेचा पॉइंट हा नाही की प्रेम वाईट आहे. तो फक्त इतकंच सांगतो की प्रेमाला समजून घ्या. तो म्हणतो, जर तुम्ही स्वतःला समजत नाही तर तुम्ही दुसऱ्याला खऱ्या अर्थाने प्रेम करू शकत नाही. कारण तुम्ही त्या नात्यात तुमच्या इन्सिक्युरिटीज आणता, तुमचे फिअर्स आणता. आणि मग ते नातं एक स्ट्रगल बनतं. एक्सपेक्टेशन्स, जेलसी, कंट्रोल हे सगळं त्यात येतं. नीत्शे एक खूप डीप ऑब्झर्वेशन करतो. तो म्हणतो, आपण प्रेमात पडतो कारण आपल्याला स्वतःपासून पळायचं असतं. आपण दुसऱ्या व्यक्तीत आपलं रिकामेपण भरायचा प्रयत्न करतो. पण हा अप्रोच लाँग टर्ममध्ये काम करत नाही, कारण तुम्ही स्वतःपासून पळू शकत नाही. तुमचे इश्यूज तुमच्या सोबतच येतात. आणि म्हणूनच तो एक वेगळा मार्ग सुचवतो. तो म्हणतो, पहिल्यांदा स्वतःला स्ट्रॉंग बनवा, स्वतःला कंप्लीट करा. मगच तुम्ही दुसऱ्याशी हेल्दी रिलेशनशिप बनवू शकता. कारण तेव्हा तुम्ही दुसऱ्यावर डिपेंडंट नसता. तुम्ही त्याला पोजेस करत नाही, तुम्ही त्याला कंट्रोल करत नाही. तुम्ही त्याला चूज करता स्वतःहून. आणि कदाचित हीच खरी लव आहे, जी फ्रीडम देतं, बंधन नाही. पण हा लेवल गाठणं खूप कठीण आहे, कारण यात तुम्हाला तुमच्या इगोचा सामना करावा लागतो. तुमच्या इन्सिक्युरिटीज, तुमचे फिअर्स हे सगळं ॲक्सेप्ट करावं लागतं. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपण टाळतो. आपण रिलेशनशिपमध्ये जातो, पण स्वतःवर काम करत नाही. आणि म्हणूनच अनेक नाती फेल होतात. नीत्शेच्या मते रिलेशनशिप हा डेस्टिनेशन नाही, तो एक रिफ्लेक्शन आहे. तो दाखवतो तुम्ही आतून कोण आहात. जर तुम्ही इन्सिक्युअर असाल तर नातं इन्सिक्युअर होईल. जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर नातं स्ट्रॉंग होईल. आणि म्हणूनच तो सेल्फ ग्रोथवर जोर देतो. कारण शेवटी तुम्ही कोण आहात हेच तुमचं आयुष्य ठरवतं. आणि कदाचित हीच त्या भागाची सर्वात मोठी शिकवण आहे, की प्रेम शोधण्यापेक्षा स्वतःला शोधणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सापडता तेव्हा तुम्ही प्रेम वेगळ्या पद्धतीने करता. तुम्ही डिमांड करत नाही, तुम्ही शेअर करता. पुढच्या भागात आपण नीत्शेच्या मॉडर्न वर्ल्डशी संबंधित विचारांकडे पाहणार आहोत. आजच्या जगात आयडेंटिटी, सक्सेस, प्रेशर या सगळ्यात जाराथुस्त्र कसा लागू होतो. पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत मॉडर्न लाईफ, आयडेंटिटी आणि ऑथेंटिक लिव्हिंग. आणि कदाचित तिथे तुम्हाला तुमच्या आयुष्याचं एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळेल. आज आपण ज्या जगात जगतो ते खूप वेगवान आहे. इथे प्रत्येक गोष्ट मोजली जाते. तुमचं यश, तुमचं करिअर, तुमचं रिलेशनशिप, तुमचा लाईफस्टाईल सगळं कंपेअर केलं जातं. सोशल मीडियावर आपण इतरांचं आयुष्य पाहतो, त्यांचं हॅपीनेस, त्यांचं सक्सेस, त्यांचं परफेक्ट लाईफ. आणि मग आपण स्वतःला त्यांच्याशी कंपेअर करतो. आपल्याला वाटतं मी पुरेसा नाही. आणि इथून सुरू होतो एक सायलेंट स्ट्रगल, एक असा प्रेशर जो बाहेरून दिसत नाही पण आतून खूप काही बदलतो.
आपण स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. आपण इतरांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. पण एक प्रश्न आहे, तुम्ही हे सगळं कोणासाठी करत आहात? स्वतःसाठी की इतरांसाठी? नीट्शे याच गोष्टीला चॅलेंज करतो. तो म्हणतो, आपण अनेकदा आपलं आयुष्य इतरांच्या एक्सपेक्टेशन्सनुसार जगतो. फॅमिली, सोसायटी, कल्चर हे सगळं आपल्याला सांगतं कसं जगायचं. आणि आपण ते फॉलो करतो कारण ते सेफ आहे, ते एक्सेप्टेड आहे. पण जाराथुस्त्रा सांगतो, सेफ लाईफ म्हणजे कम्प्लीट लाईफ नाही. तो म्हणतो, जर तुम्ही फक्त सेफ खेळलात तर तुम्ही तुमची फुल पोटेन्शियल गाठणार नाही. आणि कदाचित हीच ती आजच्या जनरेशनची बिगेस्ट स्ट्रगल आहे. आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत, पण क्लॅरिटी नाही. आपण कन्फ्युज्ड आहोत. आपल्याला कळत नाही आपण खरंच काय हवं आहे. कारण आपण इतके इन्फ्लुएन्स्ड आहोत सोशल मीडिया, ट्रेंड्स, ओपिनियन्स या सगळ्यामुळे आपला स्वतःचा आवाज हरवतो. जाराथुस्त्रा आपल्याला सांगतो की तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. पण हा प्रोसेस अनकम्फर्टेबल आहे, कारण यात तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागतं. तुम्हाला रिस्क घ्यावी लागते, तुम्हाला फेल व्हावं लागतं. आणि कदाचित हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला थांबवते. आपण फिअरमुळे थांबतो. पण नीट्शे म्हणतो, फिअर हा सिग्नल आहे. तो दाखवतो की तिथे ग्रोथ आहे. आणि म्हणूनच तो ऑथेंटिक लिव्हिंगबद्दल बोलतो. ऑथेंटिक लिव्हिंग म्हणजे तुमच्या स्वतःच्या टर्म्सवर जगणं, तुमच्या व्हॅल्यूजनुसार डिसिजन्स घेणं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोसायटी इग्नोर करा. नीट्शे फ्रीडमबद्दल बोलतो, पण रिस्पॉन्सिबिलिटी देखील एम्फसाइज करतो. जर तुम्ही स्वतःचे रूल्स बनवत असाल तर त्याची जबाबदारीही तुमचीच आहे. आजच्या जगात आपण अनेक रोल्स निभावतो. प्रोफेशनल, फ्रेंड, पार्टनर. आणि या सगळ्यात आपण स्वतःला विसरतो. पण जाराथुस्त्रा सांगतो, तुम्ही तुमच्या रोल्सपेक्षा जास्त आहात. तुमची आयडेंटिटी तुमच्या लेबल्सपेक्षा मोठी आहे. आणि म्हणूनच तो एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, तुम्ही खरंच कोण आहात? हा प्रश्न सिंपल वाटतो, पण त्याचं उत्तर खूप डीप आहे. आणि कदाचित हा प्रश्नच तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागता तेव्हा तुम्ही कॉन्शियस डिसिजन्स घेता. तुम्ही इतरांना प्लीज करण्यासाठी जगत नाही. तुम्ही स्वतःसाठी जगायला लागता. पण हा मार्ग सोपा नाही. तो लोनली असू शकतो. तो अनसर्टन असू शकतो. पण कदाचित याच मार्गावर तुम्हाला तुमचं खरं रूप सापडेल. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची खरी शिकवण आहे. की तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. आणि तुम्हालाच ठरवायचं आहे ते कसं जगायचं. आता या संपूर्ण प्रवासाचा शेवट जवळ आला आहे. पुढच्या भागात आपण या सगळ्या विचारांना एकत्र करणार आहोत. एक कन्क्ल्युजन, एक रिफ्लेक्शन. आणि कदाचित एक नवीन सुरुवात. काही पुस्तकं अशी असतात जी तुम्ही वाचता आणि मग विसरता. पण काही पुस्तकं अशी असतात जी तुम्हाला वाचतात. ध स्पोक झाराथुस्त्रा हे असंच एक पुस्तक आहे. हे तुम्हाला आन्सर्स देत नाही, ते तुम्हाला प्रश्न विचारतं. आणि ते प्रश्न तुमच्या मनात राहतात. ते तुम्हाला अस्वस्थ करतात. पण कदाचित याच अस्वस्थतेतून एक नवीन समज जन्माला येतो. आपण ह्या प्रवासात खूप काही अनुभवलं. झराथुस्त्राचा एकटेपणा, त्याचा शोध, त्याचं परत येणं आणि त्याचं रिजेक्ट होणं. आपण पाहिलं की क्राऊडला ट्रूथ नको असतं, त्यांना कम्फर्ट हवं असतं. आपण ह्युबरमेंचबद्दल समजलो की माणूस हा अंतिम टप्पा नाही, तो एक प्रोसेस आहे, एक सतत चालणारा प्रवास. आपण इटर्नल रिकरन्स अनुभवला. तो प्रश्न, तुम्ही हेच आयुष्य पुन्हा जगायला तयार आहात का? हा प्रश्न सिंपल वाटतो, पण तो तुमचं आयुष्य बदलू शकतो. आपण दुःखाकडे पाहिलं, त्याला टाळायचं की स्वीकारायचं. आपण समजलो की दुःख हा शत्रू नाही, तो एक टीचर आहे. आपण प्रेम आणि नात्यांबद्दल विचार केला. आपण स्वतःला विचारलं, आपण प्रेम करतो की आपण गरज पूर्ण करतो? आणि शेवटी आपण आपल्या मॉडर्न लाईफकडे पाहिलं, आपल्या आयडेंटिटीकडे, आपल्या डिसिजन्सकडे. आणि या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट झाली की हे पुस्तक बाहेरचं नाही, ते आतलं आहे. झाराथुस्त्रा हा फक्त एक पात्र नाही, तो एक आवाज आहे. तुमच्या आतला आवाज, जो तुम्हाला विचारतो, तुम्ही खरंच कोण आहात? आणि कदाचित हाच प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो.
कारण जेव्हा तुम्ही हा प्रश्न खरंच स्वतःला विचारता तेव्हा तुम्ही जागे होता. तुम्ही तुमच्या बिलीफ्स क्वेश्चन करता. तुम्ही तुमच्या पॅटर्न्स ओळखता. तुम्ही तुमच्या भीतीकडे पाहता. तुमच्या वीकनेसेस स्वीकारता. आणि हळूहळू तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात करता. पण हा बदल सडन नसतो. तो स्लो असतो. तो पेनफुल असतो. पण कदाचित तो रिअल असतो. जाराथुस्त्रा आपल्याला एक गोष्ट शिकवतो की आयुष्य म्हणजे सुरक्षित राहणं नाही. आयुष्य म्हणजे एक्सप्लोर करणं, रिस्क घेणं, फेल होणं. आणि पुन्हा उठणं. तो आपल्याला सांगतो की तुम्ही तुमचं आयुष्य क्रिएट करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमचे डिसिजन्स ओन करावे लागतील. आणि कदाचित हीच त्या पुस्तकाची अंतिम शिकवण आहे. की तुम्ही तयार आहात का तुमचं आयुष्य स्वतः बनवायला? तुम्ही तयार आहात का तुमच्या जुन्या बिलीफ सोडायला? तुम्ही तयार आहात का स्वतःला ओलांडायला? जर उत्तर हो असेल तर हा प्रवास आता सुरू होतो. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचं खोल विचार करायला लावणारा कॉन्टेंट आवडत असेल तर ग्रंथगाथा या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण अशाच पुस्तकांवर, त्यांच्या खोल अर्थावर आणि आपल्या आयुष्याशी असलेल्या कनेक्शनवर चर्चा करतो. कारण पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नसतात. ती समजून घेण्यासाठी असतात. आणि कधीकधी स्वतःला शोधण्यासाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.